हॅलो स्टुडंट्स, नमस्कार नमस्कार. काय चाललंय? सगळे मजेत ना? मजेतच राहा, मजेतच अभ्यास करा. ठीक आहे. बघा, थर्मोडायनामिक्स मध्ये आपण लास्टच्या लेक्चरला पाथ डिपेंडन्स नेचर ऑफ वर्क अँड हीट हे डिस्कस केलेलं आहे. म्हणजे वर्क अँड हीट हे पाथ फंक्शन्स आहेत, म्हणजे ते पाथ वरती डिपेंड आहेत. सिस्टीमनं कोणता पाथ फॉलो केलेला आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. ते कसं हे आपण बघितलेलं. या लेक्चर मध्ये आपण इंटरनल एनर्जी बद्दल डिस्कशन करणार आहे. ओके, सो आवर हेडिंग इज इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीला कॅपिटल यू और कॅपिटल ई न पण रिप्रेझेंट केलं जाते. आता जेव्हा महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक असेल त्याच्यामधले जेव्हा न्यूमेरिकल आपण सोडवणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये यू हे सिम्बॉलिक फॉर्म रिप्रेझेंट करणार आहे की जे ते इंटरनल एनर्जी आहे, आणि कॅपिटल ई सांगणार आहे की ते म्हणजे जेईचे आणि नीटचे प्रश्न सोडवत असताना जनरली तुम्हाला कॅपिटल ई दिसणार आहे. कॅपिटल ई म्हणजे काय तर इंटरनल एनर्जी. मग काय असते इंटरनल एनर्जी हे थोडंसं समजून घेऊया. आणि हे डेफिनेशन करण्यापूर्वी, या इंटरनल एनर्जीची डेफिनेशन करण्यापूर्वी काही कंडिशन्स असतात. कंडिशन्स while defining इंटरनल एनर्जी, म्हणजे कोणत्याही सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी असते ती जर तुम्हाला डिफाईन करायची असेल तर काही कंडिशन्स असतात. त्या कंडिशन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणती कंडिशन्स आहेत बघा, जसे की हा बॉक्स म्हणजे एक सिस्टीम आहे असं समजा, आणि या बॉक्स मध्ये आपण काहीतरी गॅसेसचे मॉलिक्युल्स ठेवलेले आहेत. ओके, दीज आर द गॅसेस मॉलिक्युल्स. मग नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, व्हॉट एव्हर, कोणताही गॅस असू शकतो. ओके, मग याची जर तुम्हाला इंटरनल एनर्जी सांगायची असेल तर ही जी तुमचा म्हणजे हा जो तुमचा बॉक्स आहे तो बॉक्स रेस्टला पाहिजे. पहिली कंडिशन बघा काय आहे. पहिली कंडिशन अशी आहे, सिस्टीम मस्ट बी ऍट रेस्ट. ही पहिली कंडिशन आहे. जर या सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीची डेफिनेशन करायची असेल तर सिस्टीम कशी पाहिजे रे? रेस्टला पाहिजे. का रेस्टला पाहिजे तर बघा, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, जसं की हा एक गॅस मॉलिक्युल जर आपण कन्सिडर केला असेल, हायलाइट केलेला आहे तो, तर हा गॅस काय करणार आहे तर तिथल्या तिथं तो रोटेशनल मोशन करणार आहे, ट्रान्सलेशनल मोशन करणार आहे, व्हायब्रेशनल मोशन करणार आहे. इन शॉर्ट, या गॅसकडे एक कायनेटिक एनर्जी आहे. काय आहे? कायनेटिक एनर्जी. या गॅसकडे जी काही कायनेटिक एनर्जी असेल ती कायनेटिक एनर्जी आपण ती सिस्टीम जर रेस्टला असेल तरच ती मेजर करू शकतोय ना. जर ही सिस्टीम मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये जेव्हा ही सिस्टीम असणार आहे तेव्हा त्या मॉलिक्युलला काहीतरी कायनेटिक एनर्जी असेल, ती कायनेटिक एनर्जी चेंज होत राहणार आहे. पण जेव्हा ही सिस्टीम रेस्टला असणार आहे तेव्हा मात्र मग आपण याची कायनेटिक एनर्जी, रोटेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी काय करू शकतो? मेजर करू शकतो. आता दुसरा पॉइंट काय बघा, एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू 0. म्हणजे ही जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या इथं समजा आपण एखादा मॅग्नेटिक फील्ड पुट केली असेल, इथं नॉर्थ पोल, इथं साऊथ पोल, आणि हा जो गॅस आहे हा गॅस जर पॅरामॅग्नेटिक असेल, कसा असेल? पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय तर ह्या मॅग्नेटला अट्रॅक्ट होणारा. तर काय होणार आहे, हा जो गॅस असेल तो या गॅस थोडासा मॅग्नेटकडे काय होतो रे? अट्रॅक्ट होतो, आणि अट्रॅक्ट झाल्यामुळं त्याची जी इंटरनल एनर्जी आहे त्या इंटरनल एनर्जी मध्ये चेंज येतोय. मग इंटरनल एनर्जी मध्ये जर चेंज येत असेल तर ते आपण मेजर करू शकत नाही, त्याचे डेफिनेशन पण सांगू शकत नाही. आणि म्हणून इथं कोणताही एक्सटर्नल फोर्स वगैरे काहीही तुम्ही द्यायचा नाही. म्हणजे या दोन कंडिशन्स आहेत की ज्या दोन कंडिशन या सिस्टीमनं सॅटिस्फाय केल्या तर आणि तरच आपण त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिफाईन करू शकतो. मग आता चला तर मग इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते ते बघूया. ठीक आहे, मी काय केलं थोडस व्यवस्थित दाखवतो. बघा, याच्यामध्ये हा गॅस मॉलिक्युल आहे. हा, मी काय केलं बघा, या सिस्टीम मध्ये मी थर्मोमीटर आणला आणि थर्मोमीटरच्या मदतीने काय केलं, सिस्टीमचं जे काय टेम्परेचर आहे ते मेजर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझं असं लक्षात आलं की थर्मोमीटरने इथं 40 डिग्री सेल्सिअस हे रिडिंग दाखवलेलं आहे. मग 40 डिग्री सेल्सिअस हे तुम्हाला टेम्परेचर सांगणार आहे, आणि टेम्परेचर इज नथिंग बट हीट कंटेंट.
टेम्परेचर इज नथिंग बट काय असतो रे, हीट कंटेंट. म्हणजे या पर मॉलिक्युलकडे हीट किती आहे, एका सिंगल मॉलिक्युलकडे, बघा व्यवस्थित आहे का, एका सिंगल मॉलिक्युलकडे हीट कंटेंट किती आहे हे सांगणं म्हणजे टेम्परेचर सांगणं, बरोबर. मग आपण टेम्परेचरच्या माध्यमातून काय सांगतोय तर हीट कंटेंट सांगतोय. आणि ते हीट कंटेंट म्हणजे इंटरनल एनर्जी असेल का रे, तुम्हाला काय वाटतंय. बघा मी काय सांगितलं, या सिस्टीमकडे टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी किती आहे ते पहिल्यांदा बघा. टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी, टोटल अमाऊंट एनर्जी. या सिस्टीमकडे जी काही टोटल एनर्जी असणार आहे ती जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल, सांगायची असेल तर काय केलं तर तुम्ही थर्मामीटर आणलं, थर्मामीटर या सिस्टीम मध्ये ऍड केलं आणि या थर्मामीटरच्या मदतीने तुम्ही ते हीट कंटेंट सांगितला. हीट कंटेंट तो टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी रिप्रेझेंट करत असेल का रे, मला सांगा. या सिस्टीमकडे फक्त आणि फक्त हीट कंटेंट म्हणजे या टेम्परेचर मुळे जी काय तुम्ही एनर्जी सांगणार त्याला म्हणायची थर्मल एनर्जी. कोणती एनर्जी, थर्मल एनर्जी. मग याच्याकडे फक्त आणि फक्त थर्मल एनर्जीच असू शकते का रे, ही जी सिस्टीम आहे याच्याकडे फक्त आणि फक्त थर्मल एनर्जी असेल का, तर नाही. व्हेरियस टाईपच्या या सिस्टीमकडे एनर्जीज असतील. जसं की या सिस्टीमकडे तसं बघायला गेलं तर एनर्जी जी असणार आहे ती एनर्जी ब्रॉडली आपण दोन वर्गामध्ये क्लासिफाय करू शकतो, जसं की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. मग कायनेटिक एनर्जी मध्ये परत कुठली कुठली कायनेटिक एनर्जी येणार आहे तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ओके, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, परत व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी, बरोबर. मग पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय काय येणार आहे, पोटेन्शियल एनर्जी मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, परत न्यूक्लिअर एनर्जी असेल, न्यूक्लिअर एनर्जी असेल. या जेवढ्या काही एनर्जीज आहेत या सगळ्या एनर्जीची जर ऍडिशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, इंटरनल एनर्जी मिळणार आहे. म्हणजे हा जो गॅस असेल त्या गॅसकडे कायनेटिक एनर्जी पण असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी पण असणार आहे. पण कायनेटिक एनर्जी कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये असू शकते, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. या गॅसकडे पोटेन्शियल एनर्जी सुद्धा असणार आहे. ती कुठल्या कुठल्या प्रकाराची असू शकते तर त्याच्याकडे या गॅसच्या सॅम्पलकडे छोटे छोटे ऍटम्स असतील. छोटे छोटे ऍटम्स आहेत म्हणजे सेंट्रल न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स या सगळ्यांमुळे जी एनर्जी असेल त्याला तुम्ही न्यूक्लिअर एनर्जी म्हणा. तसेच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असेल. या सगळ्या एनर्जीचं जर आपण ऍडिशन घेतली तर आपल्याला या सिस्टीमची इंटरनल एनर्जी भेटणार आहे. ओके, परत एकदा क्लिअर करूया. काय सांगितलं, एक सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी जी काय असेल ती मला तुम्हाला सांगायची आहे. तर टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी जर सांगायची असेल तर तुम्ही काय केलं, एक थर्मामीटर आणला, थर्मामीटर या सिस्टीम मध्ये ऍड केला आणि थर्मामीटरने रिडिंग दिलं 40 डिग्री सेल्सिअस. हे रिडिंग तुम्हाला हीट कंटेंट सांगणार आहे. मग हे जे हीट कंटेंट आहे तेच टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी असेल का, तर नाही. कारण याला आपण थर्मल एनर्जी म्हणतो आणि या सिस्टीमकडे फक्त आणि फक्त थर्मल एनर्जी असेल का, तर नाही. या सिस्टीम मध्ये हा जो गॅस आहे त्या गॅसकडे कायनेटिक एनर्जी पण असणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण असणार आहे. कायनेटिक एनर्जी मध्ये ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, अशा लॉट ऑफ व्हरायटीच्या एनर्जी या गॅसियस मॉलिक्युलकडे असतील. या सगळ्या एनर्जीची जर ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटणार आहे, तर टोटल एनर्जी म्हणजे इंटरनल एनर्जी भेटणार आहे. आणि त्या टोटल एनर्जीलाच आपण म्हणायचं इंटरनल एनर्जी. बरं, अजून भरपूर अशा टाईपच्या एनर्जीज आहेत की ज्या तुम्हाला आणि मला सुद्धा माहित नसतील, की ज्या सायंटिस्ट लोकांना सुद्धा माहित नसतील की अजून या गॅसकडे किती व्हरायटीच्या एनर्जीज आहेत. म्हणून ज्या पद्धतीने आपण इंटरनल एनर्जीची डेफिनेशन करणार आहे त्या पद्धतीनं इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करता येणार नाही. ओके, पहिल्यांदा याची डेफिनेशन करूया कोणाची, इंटरनल एनर्जीची, आणि नंतर मग पुढे जाऊया. राईट डाऊन डेफिनेशन बघा. when a system is at rest, when a system is at rest and in absence of any external field, the sum of all possible energies, जेवढ्या काही शक्य आहेत तेवढ्या, सम म्हणजे ऍडिशन, ऑल पॉसिबल जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या
ऑल पॉसिबल एनर्जीज इज कॉल्ड काय इंटरनल एनर्जी. बरोबर आहे नाही सर? बरोबर. मग इंटरनल एनर्जी यू बरोबर काय असणार आहे? तर समेशन ऑफ कोणाकोणाचं समेशन असेल सांगा? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी या सगळ्यांची काय असणार आहे? ऍडिशन असणार आहे. बरोबर का? येस सर. मग ज्या पद्धतीने तुम्ही याची डेफिनेशन केली त्या पद्धतीने इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करता येणार नाही हे पण तुम्हाला सांगितले. कारण या एखाद्या गॅस मॉलिक्यूलकडे टोटल एनर्जी किती आहे तर सगळ्यांची ऍडिशन करावी लागेल. पण ते तुम्हाला माहिती आहे का किती आहे कायनेटिक एनर्जी, रोटेशनल एनर्जी किती आहे, व्हायब्रेशनल एनर्जी किती आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर माहित नाही. आणि म्हणून आपण ते डायरेक्टच सांगू शकत नाही, कॅल्क्युलेट करू शकत नाही. जसं आपल्या बॉडीचं जर एक्झाम्पल घेतलं तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी किती आहे सांगा बरं? तर ते सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. मग याच्यानंतर काही कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आणि नंतर पुढे जाऊया. राईट डाऊन. ओके. हेडिंग असेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरनल एनर्जी. इथे लिहा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरनल एनर्जी. ओके. बघा पहिली कॅरेक्टरिस्टिक्स इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस म्हणजे खरे पाहतात असं. इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस द absolute value of internal energy, the absolute value of internal energy cannot be measured. आपण त्यांना मेजर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा एक सिस्टीम आहे जसं की आता तुम्हाला सांगितलं हा एक बॉक्स असेल, या बॉक्स मध्ये काहीतरी गॅसेस मॉलिक्युल्स असतील बरोबर. आणि हे जे गॅसेस मॉलिक्युल्स आहेत या गॅसेस मॉलिक्युलकडे जी काय अमाऊंट ऑफ एनर्जी असेल त्याला तुम्ही काय म्हणता? इंटरनल एनर्जी. टोटल एनर्जी बद्दल बोलायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा टोटल एनर्जी बद्दल आपण बोलणार आहे तेव्हा काय करणार आहे बघा, तेव्हा समजा या सिस्टीमकडे आता इंटरनल एनर्जी किती आहे? आता इंटरनल एनर्जी या सिस्टीमकडे किती आहे तर ती आहे U1 असं समजूया. कारण इंटरनल एनर्जी कशाला रिप्रेझेंट करणार आहे आपण? कॅपिटल U न. आणि हे U1 म्हणजे काय असणार आहे? U1 म्हणजे सम ऑफ ऑल पॉसिबल एनर्जीज. जेवढ्या काय माहित असतील जेवढ्या काय माहित नसतील सगळ्या एनर्जीची ऍडिशन म्हणजे काय असणार आहे? इंटरनल एनर्जी असणार आहे. पण जेव्हा सिस्टीम रेस्टला असणार आहे आणि इन अबसेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय असेल ते बरोबर. मग आता सध्या इंटरनल एनर्जी किती आहे? U1 आहे. ती किती आहे सांगा बरं? अरे नाही सांगू शकत आपण आणि म्हणून तर लिहिले ना इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ इंटरनल एनर्जी कॅन नॉट बी मेजर्ड. पण समजा मी काय केलं 50 जूल heat is supplied to the system म्हणजे या सिस्टमला मी 50 जूल इतकी हीट सप्लाय केली तर या सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती काय झाली असेल? इनक्रीज झाली असेल नाही. मग ती किती झाली? U2 झाली असेल. मग ती किती आहे सांगा? अरे ते पण सांगता येणार नाही. कसं सांगता येईल? जर सुरुवातीची व्हॅल्यू किती होती म्हणजे U1 सुरुवातीची इंटरनल एनर्जी किती होती हेच जर माहित नव्हतं तर आता तुम्ही जी हीट सप्लाय केली त्याच्यानंतर जी काही इन्क्रीमेंट आली असेल ती सुद्धा आपल्याला कशी सांगता येणार आहे? तर सांगता येणार नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये XYZ रुपये आहेत. मी त्याच्यामध्ये 50 रुपये ऍड केले तर आता तुमच्या बँकेमध्ये अकाउंट जे काय असेल बँकेमधली जी काय अमाऊंट आहे ती किती रुपयांनी इन्क्रीज झाली असेल हे मला माहित आहे की. पण आता सध्या तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये किती रुपये आहेत हे मला कसं कळणार? मला एवढंच कळणार की तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये आधी जेवढी काही अमाऊंट होती त्याच्यापेक्षा आता ती अमाऊंट 50 रुपयानं जास्त आहे एवढंच मला कळणार ना. म्हणजे थोडक्यात काय ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ज्याला आपण म्हणू ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जी असते इंटरनल एनर्जी ती काय करू शकत नाही आपण? कॅन नॉट बी मेजर. मग आपण काय सांगू शकतो? बट वी कॅन मेजर काय? चेंज इन इंटरनल एनर्जी आणि तो जो चेंज असतो ना इंटरनल एनर्जी मधला तो डेल्टा यू न रिप्रेझेंट केला जातो. कधी कधी डेल्टा ई न पण रिप्रेझेंट केला जातो. आता सध्या आपण डेल्टा यू बद्दल बोलूया. डेल्टा यू काय असणार आहे? तर फायनल
मायनस इनिशियल, बरोबर. म्हणजे जेव्हा हीट सप्लाय केली, हीट सप्लाय केल्यानंतर इंटरनल किती झाली U2 मला माहित नव्हती, इनिशियल किती होती U1 ते पण मला माहित नाही, पण मी डेल्टा यू मात्र नक्की सांगू शकतो. डेल्टा यू किती असणार आहे, डेल्टा यू असणार आहे 50 जूल. कारण आधी जेवढे तुमच्या अकाउंट मध्ये पैसे होते त्याच्यापेक्षा नक्कीच आता ते 50 रुपये काय झाले असतील, इन्क्रीज झाले असतील. मग ते कितीने इन्क्रीज झाले हे मी सांगू शकतोय की, पण अकाउंट मध्ये आता सध्या अमाऊंट किती आहे हे मी सांगू शकत नाही. येस ऑर नो? येस सर. पण ही आहे पहिली कॅरेक्टरिस्टिक्स रँडम. ओके, दुसरा पॉइंट याच्यामध्ये काय लिहायचं बघा. तर इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. कोणतं फंक्शन आहे बाळांनो? स्टेट फंक्शन. दॅट इज डिपेंड्स ऑन, कशावरती डिपेंड आहे? डिपेंड्स ऑन इनिशियल स्टेट and final state of a system. म्हणजे सिस्टीमच्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती ती इंटरनल एनर्जी डिपेंड आहे. हे एक स्टेट फंक्शन आहे, आपण ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय असेल बघा. इंटरनल एनर्जी इज an extensive property. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी दॅट इज, याचा अर्थ काय? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? दॅट इज डिपेंड्स ऑन कशावरती? अमाऊंट ऑफ मॅटर अँड साइज ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची साईज किती आहे आणि त्या सिस्टीम मध्ये मॅटरची अमाऊंट किती आहे याच्यावरती ती इंटरनल एनर्जी डिपेंड आहे. आणि म्हणून इंटरनल एनर्जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, तसेच ते स्टेट फंक्शन असणार आहे. बघा, पर्सन टू पर्सन जर बोलायचं असेल तर वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी इंटरनल एनर्जी असणार आहे. कारण अमाऊंट जर वाढवत गेलो, अमाऊंट म्हणजे आपलं जे वजन आहे, मास कोण आहे रे? अकॉर्डिंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन, मास इज द फॉर्म ऑफ एनर्जी. आपण मास सुद्धा वाढवत गेलो तर इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे. म्हणजे हे इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड असणार आहे? तर अमाऊंट ऑफ मॅटर आणि साइज ऑफ द सिस्टीम, बरोबर. आणि म्हणून ती कसली प्रॉपर्टी आहे? तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. 3 पॉइंट लिहून घ्या. नेक्स्ट बघूया पुढे काय आहे. अतिशय महत्वाचा पुढचा पॉइंट असेल 4 नंबरचा. काय आहे बघा, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये 4th पॉइंट. एक सिस्टीम आहे, जसे की सगळ्यांना माहित असेल सिस्टीम. आता डायग्राम कशी आपण ड्रॉ करणार आहे दरवेळी, बरोबर. याच्यामध्ये हे काही गॅसचा सॅम्पल असेल. ओके, आता सध्या या सिस्टीमची जी काही इंटरनल एनर्जी आहे ती किती आहे बाळांनो? U1 आहे. U1 ची व्हॅल्यू किती असेल सांगा? नाही सांगता येणार सर, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू सांगता येत नाही. मी काय केलं, 50 जूल हीट सप्लाय केली. 50 जूल हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम. म्हणजे थोडक्यात असं असेल, हीट इज ऍडेड टू द सिस्टीम. दॅट इज हीट इज ऍडेड, बरोबर. मी काय केलं, या सिस्टीम मध्ये हीट थोडीशी ऍड केली. हिटिंगच्या माध्यमातून जर आपण हीट ऍड करत असू तर या सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. ती किती होणार आहे? U2 म्हणजे इन्क्रीज होणार आहे. म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी आता इन्क्रीज झालेली आहे, बरोबर. पण असं पण होऊ शकतं काय बघा, या सिस्टीमनं हीट रिलीज केली, हीट रिलीज बाय द सिस्टीम. जर सिस्टीमने हीट रिलीज केली असेल तर त्या सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती काय झाली असेल रे? डिक्रीज झाली असणार आहे की नाही? म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी, तुम्हाला असं म्हणायचं आहे का सर हीट वरती डिपेंड आहे? ऑब्विसली सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी आहे ती कशावरती डिपेंड आहे? हीट वर डिपेंड आहे. जर त्या सिस्टीमला हीट आपण प्रोव्हाइड केली असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढते. म्हणजे हीट सप्लाय, हीट इज ऍडेड म्हणजे प्लस क्यू, असं ते साइन कन्व्हेन्शन आहे. हीट रिलीज म्हणजे मायनस क्यू. प्लस क्यू काय करणार आहे? प्लस क्यू सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढवणार आहे, तर मायनस क्यू म्हणजे रिलीज झालेली हीट काय करणार आहे? सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज करणार आहे, बरोबर. आता सेम अजून एक कन्सेप्ट इकडे घेऊया बघा. सिस्टीम तीच आहे,
सिस्टीम तीच आहे. मी काय केलं थोडस या सिस्टीमच्या इंटरनल एनर्जी मध्ये मला चेंज आणायचा आहे. काय आणायचं आहे? सिस्टीमच्या इंटरनल एनर्जी मध्ये चेंज. मी काय केलं, सिस्टीम वरती काम केलं. म्हणजे इथे लिहिणार मी वर्क इज डन ऑन द सिस्टीम. वर्क इज डन ऑन द सिस्टीम. काम कोणी केलं? मी काम केलं. जसं हा मार्कर असेल, या मार्करला इथून मी वरती घेतलं म्हणजे काम कोणी केलंय? मी केलंय ना. मार्कर निवांत आहे की, पण काम मी केलंय कुणाच्या अगेन्स्ट? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट. म्हणजे वरती घेऊन गेलोय म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढली असेल. म्हणजे काम मी केलं तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढायला पाहिजे. म्हणजे इथं वर्क इज डन ऑन द सिस्टीमला आपण काय सांगतो? प्लस डब्ल्यू. प्लस डब्ल्यू काय करणार आहे? इन्क्रीजेस. काय इन्क्रीजेस? इंटरनल एनर्जी. आता समजा असं होत असेल, वर्क इज डन बाय द सिस्टीम. वर्क इज डन बाय द सिस्टीमचं साइन कन्व्हेन्शन कसं असतं रे? मायनस डब्ल्यू. आता मायनस डब्ल्यू काय लिहितात ते पण तुम्हाला सांगतो. बघा, जेव्हा सिस्टीम वरती काम होणार आहे म्हणजे आपण जेव्हा सिस्टीम वरती काम करणार आहे तेव्हा त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढते म्हणून प्लस. समजलं? आता जेव्हा सिस्टीम काम करणार आहे म्हणजे काय? जेव्हा हे गॅसियस मॉलिक्यूल या पिस्टनला वरती पाठवणार आहेत म्हणजे ते स्वतः एक्सपांड होणार आहेत, तेव्हा काम कोण करणार आहे? हे गॅसियस मॉलिक्यूल्स काम करतील. पण जेव्हा हे गॅसियस मॉलिक्यूल्स काम करतील तेव्हा त्यांची एनर्जी काय होणार आहे? अरे कमी होणार ना. काम केल्यानंतर आपण शेतामध्ये गेलो आणि शेतामध्ये जर काम केलं तर आपली एनर्जी कमी होते का नाही? म्हणजे ह्या गॅसेस मॉलिक्यूलने जर काम केलं तर त्यांची एनर्जी काय व्हायला पाहिजे? कमी होते. आणि यांची एनर्जी कमी होते म्हणून इथं साइन कुठला आहे? मायनस. काय कळलं रे आतापर्यंत तुम्हाला? तर हीट आणि वर्क या दोघांच्या माध्यमातून, कोणाकोणाच्या? हीट आणि वर्क या दोघांच्या माध्यमातून आपण सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय करू शकतो? इन्क्रीज करू शकतो, डिक्रीज करू शकतो. हीट सप्लाय केली, इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली. हीट रिलीज झाली, इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली. वर्क इज डन ऑन द सिस्टीम, इंटरनल एनर्जी वाढली. वर्क इज डन बाय द सिस्टीम, इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली. मग पुढची जी कॅरेक्टरिस्टिक्स असेल ती काय असेल बघा, इथे लिहिणार मी. हीट अँड वर्क are the two ways by which, की ज्याच्या माध्यमातून, by which internal energy of a system changes. बरोबर? इंटरनल काय होणार आहे? चेंज होणार आहे म्हणजे इन्क्रीज पण होईल, डिक्रीज पण होईल. याच्यामध्ये पहिला पॉइंट सांगा. when heat is supplied to the system and work is done on the system, then internal energy of a system इन्क्रीज होईल का डिक्रीज? तुम्ही सांगा. हीट सप्लाय केलेली आहे, वर्क सिस्टीम वरती आपण केले, मग इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इन्क्रीजेस. काय होणार आहे? इन्क्रीजेस. बरोबर का? बर सर, आता तुम्ही वरच लिहिलं असेल, मग मी काय करतोय बघा. मी असं करणार आहे, हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम म्हणजे काय असणार आहे? प्लस क्यू असेल. वर्क इज डन ऑन द सिस्टीम म्हणजे डब्ल्यू प्लस डब्ल्यू असणार आहे. मग इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी कितीने इन्क्रीज झाली हे आपण डेल्टा यू च्या रूपात सांगणार, कारण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू सांगू शकत नाही. मग काय सांगायचं? कितीने इन्क्रीज झाली? चेंज सांगा. आणि तो चेंज कसा असणार आहे? चेंज असणार आहे हीट किती सप्लाय केली? प्लस क्यू. वर्क किती केलं? प्लस डब्ल्यू. आणि म्हणून डेल्टा यू काय असणार आहे? वर्क आणि हीटचे दोघांचे काय असणार आहे? ऍडिशन असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी एक सिस्टीम अशी दाखवली, मी 50 जूल हीट सप्लाय केली, 50 जूल हीट सप्लाय केली म्हणजे 50 असेल प्लस 50 आणि प्लस 30 जूल वर्क मी केलं म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम. तर डेल्टा यू काय असणार आहे? डेल्टा यू असणार आहे प्लस 50 प्लस 30 इज इक्वल टू प्लस 80. बरोबर का? प्लस 80 म्हणजे इंटरनल एनर्जी कितीने वाढली? 80 ने वाढली.
50 जूल हीट दिली, 30 जूल काम पण केलं. 50 जूल हीट दिली, 30 जूल काम केलं, इंटरनल किती वाढली? +80 ने वाढली. बरोबर. आता याच्यामध्ये मग असे किती केसेस तयार होतात ते जरा थोडस बघूया. ही तुमचे 4th पॉइंट असेल, लिहून घ्या. हा, या 4th मध्ये परत सेकंड पॉइंट काय लिहिणार मी? सेकंड बघा, when heat is released by the system and work is done by the system. काय लिहिणार? when heat is released by the system and work is done by the system, then internal energy of a system काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. मग आता याच्यामध्ये मी काय करतोय बघा, पहिल्या केस मध्ये इथं केस नंबर 1 आहे. एक सिस्टीम आहे, अशी आता सिस्टीम ड्रॉ करूया. दरवेळी कंटेनर पिस्टन हे दाखवतो, थोडंसं असं ड्रॉ करूया. याच्यामध्ये मी काय केलं, +20 जूल हीट सप्लाय केली. आता सप्लाय केली का रिलीज केली हे साइन वरून सांगा. प्लस साइन असेल तर हीट सप्लाय करूया, मायनस साइन असेल तर हीट रिलीज होणार आहे. +20 जूल हीट रिलीज आता आपण ऍड केली आणि +W किती, +10 जूल वर्क आपण केलं. मग डेल्टा यू किती असेल रे? Q + W ना, किती असणार? +20 + 10 म्हणजे आलं +30 जूल. म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी कितीने वाढली असणार आहे? 30 जूल ने वाढली असणार आहे. दुसरी केस बघा, एक सिस्टीम आहे, या सिस्टीमला मी काय केलं, +Q किती, +20 जूल हीट सप्लाय केली. ओके. आणि या सिस्टीमने काम केलं किती, -10 जूल वर्क इज डन बाय द सिस्टम. समझ में आता है क्या? काय बघा, आपण 20 जूल इतकी हीट देतोय, पण दिलेली 20 जूल हीट सिस्टीम काय करते, आहे तशी साठवून ठेवत नाही. त्यातनं त्यानं 10 जूल वर्क केले. सिस्टीमने जर 10 जूल वर्क केला असेल तर सिस्टीमची स्वतःची एनर्जी खर्च झाली असणार आहे की नाही? किती खर्च झाल्या? -10 जूल. आणि मग आता राहिली किती, डेल्टा यू इज इक्वल टू किती दिल्या, तर +20 जूल दिलेली आहे. किती केली त्यातनं? -10 जूल केली. म्हणजे कसं असणार आहे, +Q - W म्हणजे किती येणार आहे, +10 जूल. आता सिस्टीमची इंटरनल किती वाढली असणार आहे? 10 जूलनं. साहजिक काही नाही. समजा तुम्हाला मी 20 रुपये दिले आणि त्यातले 10 रुपये तुमचे पडले, तर आता तुमच्याकडे किती रुपये राहिले? 10 रुपये राहिले ना. तेच आहे, म्हणजे 20 रुपये दिले, 20 रुपये दिले म्हणजे 20 जूल हीट दिली, त्यातले 10 रुपये खर्च झाले, म्हणजे 10 जूल एनर्जी खर्च झाले, राहिली किती, 10 जूल. मग ते कसं काढलं, Q - W. तिसरी केस काय बघा, 3 नंबरची केस. एक सिस्टीम आहे, सिस्टीम काय करते, -20 जूल हीट मायनस आहे, म्हणजे काय झाली, रिलीज झाली आणि सिस्टीम वर्क पण करणार आहे त्यासोबत. म्हणजे -20 जूल वर्क इज डन बाय द सिस्टीम, म्हणजे झालं सत्यानाश सगळा. पण डेल्टा यू किती बघा, 20 जूल एनर्जी रिलीज पण झालेली आहे आणि 20 जूल सिस्टीमने स्वतः काम केले. मग डेल्टा यू किती असणार आहे, -20 जूल -20 जूल म्हणजे किती झालं, -40 जूल. म्हणजे सिस्टीमची स्वतःची इंटरनल एनर्जी काय झाली, -40 जूल, म्हणजे 40 जूल कमी झाली असणार आहे. म्हणजे आता एवढं तर कळलं सर, डेल्टा यू इज इक्वल टू जर प्लस असेल, डेल्टा यू पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ इंटरनल एनर्जी म्हणजे यू काय होत असणार आहे, वाढत असणार आहे. आणि डेल्टा यू जर निगेटिव्ह असेल, डेल्टा यू जर निगेटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम काय होत असणार आहे, डिक्रीज होत असणार आहे. या दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या. मग पहिल्या केसमध्ये प्लस आहे म्हणजे एनर्जी वाढल्या, इथं पण प्लस आहे म्हणजे एनर्जी वाढल्या. कितीने वाढल्या, 30 ने वाढल्या. कितीने वाढल्या, 10 ने वाढल्या. इथं मायनस आहे, मायनस आहे म्हणजे इंटरनल एनर्जी डिक्रीज झाल्या. कितीने डिक्रीज झाल्या, 40 जूलनं डिक्रीज झाल्या. बरोबर. परत केस नंबर 4. केस नंबर 4 काय बघा, आपण याच्यामध्ये काय केलं, प्लस प्लस झालं, प्लस मायनस पण झालं, मायनस मायनस पण झालं. आता एक काम करूया, काय करूया बघा, एक सिस्टीम आहे, या सिस्टीमने हीट रिलीज केली, 20 जूल हीट इज रिलीज कुणी, सिस्टीमनं. आणि या सिस्टीमवरती आपण काम करूया, म्हणजे किती, +10 जूल वर्क इज डन ऑन द सिस्टीम. ओके. मग सर सांगा, Q किती दिलं तुम्ही, म्हणजे रिलीज किती झाले, Q -20 जूल. W ची व्हॅल्यू किती आहे, W आहे सर +10 जूल. म्हणजे काय केलं बघा,
20 जूल सिस्टीमने हीट रिलीज केली आणि 10 जूलचं वर्क केलं असेल तर आता सिस्टीमची इंटरनल किती वाढली असेल, -20 जूल वर्क हीटच्या रूपात निघून गेली, +10 जूल मिळाली. बघा -20 जूल च्या रूपात निघून गेली आणि +10 जूल इतकी एनर्जी भेटली. मग -20 हे किती आलं, -10 जूल, म्हणजे डेल्टा यू किती आला, -10 जूल. कळलं नाही. आता -10 जूल परत डेल्टा यू निगेटिव्ह याचा अर्थ काय, इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली. कितीने डिक्रीज झाल्या, 20 जूलने डिक्रीज झाल्या. मग आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो, तर याचा पहिला स्क्रीनशॉट घ्या मग सांगूया. काय सांगू शकतो, तर एवढं सांगायचं बघा, डेल्टा यू पॉझिटिव्ह आहे. मला थोडंसं व्यवस्थित लिहूया. कॅरेक्टरिस्टिक मध्ये पुढचा नवीन पॉइंट जर टाकला तरी चालेल. किती नंबर, 5 नंबरचा. ठीक आहे. डेल्टा यू इज इक्वल टू पॉझिटिव्ह, दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1. याच्यामध्ये U2 इज ग्रेटर दॅन U1. मग असं होत असेल तर दॅट इज किंवा देन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम काय होत असणार आहे, इन्क्रीजेस. ओके. आणि डेल्टा यू निगेटिव्ह आहे तर डेल्टा यू इज इक्वल टू U2 मायनस U1 मध्ये U2 इज लेस दॅन U1. बरोबर. मग याच्यामध्ये देन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम काय होत असणार आहे, डिक्रीजेस. ओके. हे 2 पॉइंट तुम्हाला समजून घ्यावे लागतील. ओके. बघा याच्यामध्ये काय काय सांगितले, लिहून घ्या. मग आता जे डेल्टा यू बरोबर आता इक्वेशन बघितलं. ओके. काय काय इक्वेशन होती, तर +Q होतं, +W होतं. डेल्टा यू मध्ये काय सांगितलं, +Q -W. डेल्टा यू मध्ये परत काय सांगितलं, -Q -W. डेल्टा यू मध्ये अजून काय सांगितलं, -Q +W. म्हणजे अशी ही साइन कन्व्हेन्शनच्या रूपात आपण काय करू शकतो, इंटरनल एनर्जी मध्ये सिस्टीम मध्ये काय करू शकतो, चेंज आणू शकतो. म्हणजे काय सांगायचं बघा, सिस्टीमची इंटरनल एनर्जी जर तुम्हाला चेंज करायची असेल तर 2 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन वर्क, दुसरा ऑप्शन हीट. पण वर्क सिस्टीम वरती पण होऊ शकतं आणि सिस्टीम पण करू शकते. मग त्याचे साइन कन्व्हेन्शन तुम्हाला माहित पाहिजेत. W पॉझिटिव्ह पण असणार, W निगेटिव्ह पण असणार. जसं इथं W पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. तसंच हीट सप्लाय पण होऊ शकते, हीट रिलीज पण होऊ शकते. जर सप्लाय हीट केली तर ती +Q असणार, रिलीज केली तर ती -Q असणार आहे. आणि वर्क आणि हीट या दोघांची जी काय नेट असणार आहे, सबट्रॅक्शन ऍडिशन, ते तुम्हाला काय देणार आहे, डेल्टा यू इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी देणार आहे. आणि हे जे पहिलं इक्वेशन आहे, पहिलं कोणतं बघा, डेल्टा यू इज इक्वल टू Q + W. याच इक्वेशनला आपण पुढे जाऊन एक नाव देणार आहे, त्याला म्हणायचं मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे थर्मोडायनामिक्स मध्ये जो फर्स्ट लॉ आपण डिस्कस करणार आहे, हे पहिले इक्वेशन त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म आहे. हे नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूया. पण आजच्या लेक्चरला आपण फक्त इंटरनल एनर्जी कशी इन्क्रीज होते, कशी डिक्रीज होते, त्याची डेफिनेशन करत असताना त्याच्या काही कंडिशन्स होत्या. त्या कंडिशन्स आपण इथं ऑब्झर्व केलेल्या आहेत, बघितलेले आहेत. ठीक आहे स्टुडंट्स, नेक्स्ट लेक्चरमध्ये मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे ते बघूया. थँक्यू.